नमस्कार ट्रेडर्स. आपण येत्या आठवड्यासाठी निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी तिन्हीचाही व्ह्यू बघणार आहे. निफ्टीचा व्ह्यू जर बघितला तर आता नो ट्रेडिंग झोनमध्येच तिन्ही इंडेक्स दिसतात खरं तर, पण निफ्टी तर पूर्णपणे साईडवेज आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर मला ज्या इम्पॉर्टंट लेवल दिसत आहेत त्यामध्ये मला महत्त्वाची लेवल आहे ती 23,940. जोपर्यंत 23,940च्या वर मार्केट सस्टेन होणार नाही तोपर्यंत मी बाईंगमध्ये जाणार नाही, म्हणजे नव्यानं ट्रेड बाईंगचा घेणार नाही. इथं 23,940 क्रॉस केला तर मी नक्कीच कॉल साईडला बसेन. त्यावेळी माझं टार्गेट असेल 24,060पर्यंत टार्गेट घेण्याचा प्रयत्न करेन. तेही क्रॉस केलं तर मग 24,150 ते 24,180पर्यंतसुद्धा निफ्टी जाऊ शकतो. आणि समजा 23,700च्या जवळ आला, म्हणजे 23,710 आणि तिथं एखादी ग्रीन कॅन्डल त्यानं बनवली चांगली स्ट्रॉंग, तर त्या ग्रीन कॅन्डलच्या लोचं स्टॉप लॉस टाकून मी पुन्हा 23,900पर्यंतच्या टार्गेटसाठी बसेन. आणि समजा 23,700 ब्रेकडाऊन मिळाला, 23,700च्या इथं ब्रेकडाऊन मिळून चांगली एक रेड कॅन्डल 5 मिनिटाची झाली तर मी 23,640 आणि 23,550पर्यंतच्या टार्गेटसाठी प्रयत्न करेन. ही झाली माझी निफ्टीची स्ट्रॅटेजी. बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये दोन महत्त्वाच्या लेवल मला ज्या दिसत आहेत त्यामध्ये एक आहे 51,750. मी इथं लिहिलेलं आहे बघा, 51,750 आणि खालची लेवल आहे ती 51,000. जोपर्यंत 51,750 क्रॉस करून मार्केटवर सस्टेन होणार नाही तोपर्यंत मी बाय साईडचा काही ट्रेड घेणार नाही. समजा 51,750 क्रॉस करून इथं एक 5 मिनिटाची कॅन्डल टिकली तर मग मी पुन्हा 52,000पर्यंतसाठीच्या टार्गेटसाठी प्रयत्न करणार. आणि समजा इथं 51,100च्या आसपास मार्केट आलं आणि 51,100च्या इथं एखादी चांगली ग्रीन कॅन्डल मिळाली मारोबुजू, तर त्या कॅन्डलचा लोचा स्टॉप लॉस टाकून मी 51,700पर्यंतची टार्गेट घेण्याचा प्रयत्न करणार. आणि 51,100 स्ट्रॉंगली जर ब्रेकडाऊन मिळाला तर मग 50,950 आणि चांगला अगदी 50,650पर्यंतसुद्धा मार्केट पुन्हा खाली येऊ शकतं. हा माझा बँक निफ्टीचा व्ह्यू आहे. आणि जर फिन निफ्टी बघितला, आत्ता जर मला विचाराल तुम्ही तर निफ्टी आणि बँक निफ्टीपेक्षासुद्धा ट्रेडेबल इंडेक्स जो मला दिसतोय तो फिन निफ्टी दिसतोय. फिन निफ्टीमध्ये काहीतरी घडण्याची शक्यता वाटते मला. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची लेवल जी आहे ती 23,930. समजा 23,930 याला जर ब्रेकआउट मिळाला तर मग 23,140 24,140पर्यंतचं आपल्याला टार्गेट ओपन होऊ शकतं. म्हणजे 23,930च्या वर चांगला सस्टेन राहायला पाहिजे मार्केट. फिन निफ्टीचा सस्टेन राहिला तर मग 24,140पर्यंतची जागा ओपन होऊ शकते. आणि समजा जर ही जी लेवल मी दाखवली बघा 23,680, ही 23,680 जर ब्रेकडाऊन मिळाला तर पुन्हा मग खाली आपण 23,620 आणि 23,530पर्यंतसुद्धा खाली येऊ शकतो. पण फिन निफ्टीमध्ये मला जरा बाय साईडचे चान्सेस जास्त वाटतात. समजा कदाचित उद्या मार्केट गॅपडाऊन झालं आणि इथं 690च्या आसपास एखादी मला ग्रीन चांगली कॅन्डल मिळाली मारोबुजू, तर त्याच्या लोचा स्टॉप लॉस टाकून तर मी नक्की 23,930 आणि 24,140साठी फिन निफ्टीसाठी प्रयत्न करेन. अजून एक सूचना, मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही. मी हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. हा व्हिडिओ बघून आपण एखादा ट्रेड घेतला आणि त्यात आपल्याला फायदा किंवा नुकसान झाले तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार असणार नाही. आपण आपली सतत विवेकबुद्धी वापरावी, आपल्या फायनान्शियल कन्सल्टंटशी संपर्क साधावा आणि आपल्या जबाबदारीवरच ट्रेड घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद.